बातमी बदलापुरात आहे। बदलापुरात BIS संस्थेनं एका ज्वेलर्सवर धाड टाकलेली आहे। HUID क्रमांक नसलेलं 48 ग्रॅम सोनं या कारवाईतनं जप्त करण्यात आलंय, तर जवळपास 200 ग्रॅम सोनं सील केलं गेलंय। नव्या नियमांनुसार सोन्याच्या दागिन्यांवर BIS हॉलमार्क चिन्हासोबतच एक युनिक ID नंबर टाकणं बंधनकारक आहे। तो नसल्यामुळे हे सोनं जप्त करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे। 6 आकडी तो आयडेंटिफिकेशन नंबर असतो, त्याच्याद्वारे प्रमाणित केलं जातं की हा दागिना कुठल्या दुकानातून किती शुद्धतेचा केलेला आहे आणि कुठल्या सेंटरमधून हा पास केलेला आहे, ही सगळी माहिती त्या HUID मध्ये दिलेली असते। यांच्या दुकानातलं सोनं जे होतं ते सगळं खरं सोनं होतं। याच्यामध्ये फक्त ही जी प्रक्रिया होती HUID करण्याची, ही जुनी जे माल त्याच्याकडे स्टॉकमध्ये राहिलेला होता तो हॉलमार्कचा होता। त्याच्यावरती कुठली नवीन जो प्रकार आला HUID हा त्यांनी केलेला नव्हता। हॉलमार्क हे गव्हर्नमेंटनीच पहिले सांगितले, फक्त 2023 नंतर गॅझेटमधून त्यांनी हॉलमार्क काढून टाकलं, कारण की हॉलमार्कमध्ये बऱ्याचशा त्रुटी त्यांना आढळलेल्या।